आज तामोशा गावात ह्या जी आमची जमीन शेती लागवडी खालती येयल्ली हा त्या जाग्यार आज आम्ही उबे आहात. आणि आज तुमका मुद्दाम सांगपाचे कारण म्हटल्यार आज जो हत्ती तोरशा गावात पावलो त्या गावात तो तामोशात येवपाक चढ वगत लागचो ना. कित्याक तुमी आतां पळयतात की हांगा हे आमचे जे कश्टाळू शेतकरी आसा तेंच्यांनी आज पर्यंत जा पीक हांगा ह्या उब्या केल्ल्या ऐन म्हणटात तशी कापणीच्या वेळार जर हो हत्ती येत आणि धुडगूस घालीत तर म्हाका दिसता ह्या शेतकऱ्यांचा इतकें नुकसान जातालें काय मागच्या वेळी जर तुम्ही पळयले जाल्यार तितकीशी शेती लागवडी हाडलेली तुमकां दिसनासली. पण आज ह्या जाग्यार आज ह्या चारय वाटेन जर तुम्ही पळयशात जाल्यार तेंच्यांनी कश्ट करून आज ह्या भात लावला आणि आज ता पिकलेला असा भात. पाण्याची सोय असा व्यवस्थित त्यांच्या ऐन टायमार त्यांना आज कापण्याची संधी मेळटली आणि त्या पिकात ते काहीतरी एक 4 पैसे कमवूंक शकता. ह्या वेळी आज हो हत्ती आज येवन जो भितर सरतलो आणि कदाचित ह्या पिकाची नासधूस करतलो हेका लागून ह्या शेतकऱ्यांत एक भयानक वातावरण निर्माण झाला. प्रत्येक जण भियाता की हे एकदा काम आमचे आटपाने मागीर तो हत्ती येयल्या यो. आज भात असा त्याचप्रमाणे लोकांनी मिरसांगे लावले हा कष्ट करून. आज खंयसून ती कशी रात्रंदिवस नुसती तळमळत असतात. पाणी लायत तेका साफ करत मिरच्यो ऐन तारुण्यात आता ते मिरच्यो पिकपाक गेल्या आणि ते कितें तरी आपल्याक मेळटले ह्या आशेन आज प्रत्येक शेतकरी कष्ट करता आणि तो कष्टाचा फळ तेका काहीतरी मेळटला ह्या आशेन तो जगत असता. आणि अशा वेळी आज हय जोंधळो आसा, नाशणे लावले आहात, हळसाणो लावलो आहा आणि ही आमची सुपीक जमीन आणि ह्याच जमनीच्या आधाराचेर वर्षाचो जो काय साठो होयो तो तांकां मेळटा आणि तेतूरसून काहीतरी उरलेला ते बाजारात कोणाक तरी विकतात आणि आपलो चरितार्थ चलवतात. तर म्हाका असं दिसता की सरकारान ह्या बाबतीत ठोस पावलां उचलून त्या हत्तीचो बंदोबस्त करूचो आणि ह्या ज्या शेतकरी जे आमचे आसत शेतकरी बांधव तांकां एक चांगलो दिलासो दिवचो जेणे करून तांकां मनात जी भीती निर्माण जाली ती भीती ती कायमची दूर जातली. कारण हत्ती येणं ह्याचा कारण आणि ह्यांचे दुष्परिणाम आम्ही फाटल्या दिवसात भोगलेले असत. लोक नुसते रात्रंदिवस त्या हत्ती हसून आपल्या सीमेच्या बाहेर पिटाळण्यासाठी खूप प्रयत्न करीत. तेतून आमकां सरकारचा सुद्धा चांगला सहकार्य मेळ्ळा. पण तरी आसान आज तो हत्ती परत ह्या जाग्यार प्रवेश करता. तेका लागून म्हाका एक विनंती करीन सारकी दिसता तुमकां की सरकारी पातळीचेर त्या हत्तीचो योग्य बंदोबस्त करचो. नमस्कार. हत्ती हांगासर आयल्लो आणि व्हडा प्रमाणात नुकसाणी केली. त्या नुकसानची भरपाई तुमकां व्यवस्थित मेळ्ळ्या? परत आता हत्ती लागीं पावला सीमेर, कितें सांगता तुम्ही? नुकसान भरपाई मेळटा म्हणल्यार नुकसान भरपाई मेळटा कितें 20% 30% अशी. कित्याक एक्चुली माड आतां कॅल्क्युलेशन केलें जाल्यार माडाचें उत्पन्न वर्साक एका माडा फाटल्यान 10,000 तरी मेळटात. पण उत्पन्न दिताना आमकां दितात कितें 2-3 हजार एका माडा फाटल्यान. आणि आमकां तर 20-25 वर्साचो माड कसो जगतात तो एटलीस्ट एका माडा फाटल्यान 50 ते 60,000 कशें उत्पन्न मेळटा. पण हे जर आमकां दिताना 2-3 हजार ही आमची थट्टा चल्ली आसूं ते आनी कितें सांगतले आमी. आणि आतां भात शेती हांगा भरपूर प्रमाणात हत्ती येवन गेल्यार नेटान आणखी शेती केल्ली आहे आमच्या शेतकऱ्यांनी. तर आतां वायट दिसता जर हांगा येयलो जाल्यार आतां तुमकां मुद्दाम हांगा तुमकां हाडचें म्हणल्यार ही शेती आतां ऑलरेडी रेडी जाल्ली आहा. थोडी आणखी 15 दीस रेडी जातली. आणि ती जर आतां जर हे केली जाल्यार हत्ती खावचो कितें ना पण असो भितन भोवलोच जाल्यार हे ना करतलो सत्यानाच करून सोडटलो आख्या शेतीच्यो. मिरची आहा, भात आसा, नाचणी आहा, हळसाणो आहा, जितके लायनी शेत पिकता न्हू शेतात कितें तितले हांगा आतां आसा. आणि आतां रेडी जावन येयल्ले आहा आतां काडूंक लोक हेतून आसा. आणि जर ही आतां सिट्युएशन तोरशा येयल्लो हत्ती तो तेका कितें 5-10 मिनटां हांगा येवपाक नाका थंय मूव करीत जाल्यार थंयच्यान तो तेजे खातीर हांव मागता सरकारा कडेन बेगिनले बेगीन कितें एक्शन घेवची. ती हांगा तोरशा लागीं पावल्लो आहा. गेल्या फावटी इल्लो हत्ती आणि व्हडा प्रमाणात नुकसाणी केली. तुमचे कितें हे शेती करता तुम्ही काय फुडें सरकाराक कितें सांगूंक सोदतात? हे सरकार निष्क्रिय आसा, काय करूंक पावचें ना आणि हेका परतून निवडून आमी दिवचे ना. हे सगळ्या गोंयकारांनी जाणूंक जाय. हेंका परतून हाडूंक जायना खंयच्याच मंत्र्याक. हे लुटेरे आसा कित्याक हांगा पाणी हे पाणयान आमची शेती बी सगळी चला. पण ह्या वर्सा हांगा पाणीच एक थेंब येवंक ना. हे सगळे निष्क्रिय आसा आणि आमच्यार आमदार मारलो कपलार न्ही तो एकदम निष्क्रिय.
काहीच करूचो ना. त्यामुळे हे सरकार आम्ही हे परत निवडून हाडूचे ना, त्यांनी कृपा करून उभे राहूचे नाही. आणि हे हत्ती आयला म्हणतात नी गेल्या पावटी खूप नुकसान झाले, नुकसान मिळेल. पण आता ते परतून त्याला परतून आता आयला ते जर विश्वजित राहण्याचे ना प्रमोद सावंतचे कॉन्ट्रीब्युशन आले त्याला रोकडे कितीतरी उपाय करतले असले. पण आमच्या आमदारच निष्क्रिय म्हणून येता आता ते काहीच उपाय जायना. कितले फावटी झाले आता. सध्या आता हत्ती तुमच्या तोरशा गावात पावला. गेल्या वर्सा आता हत्ती पहिली इलो हम्म, त्याने काय नुकसान केलं आता तुम्ही बघल्यातच. हम्म. हा त्याच्यावर आता जर परत येऊन त्या हेतू जर आता नुकसान केला तर आम्ही शेतकऱ्यांनी काय करूचा. त्याच्यावर काहीतरी सरकार उपाय करता काय ना. परत येता 2 वर्षां परत यावं आणि ती नुकसान करावं. हा ह्या बरोबर असा काय तर सरकारान बघपाचा त्याच्यावर काहीतरी विचार करून होय न्हय त्यांच्यानी. आणि त्याचा आम्ही काय करू बंदोबस्त शेतकऱ्यांनी. करतो. पैसे दिले म्हणान काय तर उत्पन्न बाय एका वर्षातच जाताला का 2 वर्षातच जाते का 10 वर्षा लागतली उत्पन्न करून. बरोबर. तरच ता उत्पन्न जाताला नाही जाल्यार जावचा नाही न्हू. मग आम्ही काय करूचा. आता तो वर्षा इल्लो हा सध्या आमच्या शेताकडे आहात थंय आता काय करूचा आम्ही. तुम्ही पळयतात GNH. दाने दाने में आरोग्य प्राप्तिरस्तु, दाने दाने में सौभाग्य प्राप्तिरस्तु. अमृत जैसा इसका स्वाद, ये है पौष्टिकता का प्रसाद. कण कण में पंचामृता, रग रग में पंचामृता, तन मन में पंचामृता, देश भर में पंचामृता, घर घर में पंचामृता प्राप्तिरस्तु. शुद्ध भी, स्वाद भी, सेहत भी. पंचामृता खाओ, हेल्थी जियो.